भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली भव्य रॅली। विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देऊन करण्यात आला समारोप। भीमा कोरेगाव येथे 1818 मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत मिळवलेल्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहावी याकरिता दरवर्षी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी जात असतात। याच शौर्य दिनानिमित्त सुंदरखेड येथील बस स्थानकापासून विजय रॅलीला सुरुवात करण्यात आली। विजयनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुंदरखेडच्या प्रथम नागरिक सौ चौहान व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, महामानव ग्रुपचे अध्यक्ष सुमित गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले। यानंतर ही रॅली त्रिसरण चौक, कारंजा चौक, जनता चौक, जयस्तंभ चौक मार्गे मलकापूर रोडवरील धम्मगिरी बौद्धविहार येथे जाऊन भीमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देऊन तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी धम्मगिरी बौद्धविहार समितीचे पदाधिकारी व बौद्ध उपासक उपासिका तसेच महामानव ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। जय भीम, जय शिवराय। आज 1 जानेवारी 2024 ला आम्ही शौर्य दिनानिमित्त जे काही आपल्या भीमा कोरेगाव येथे युद्ध संग्राम झालं होतं त्यामध्ये 500 शूरवीर महार सैनिकांनी जे आपल्या प्राणाची बलिदान दिलं होतं व जातीय असमानतेविरुद्ध एक बंड पुकारून एक वेगळा इतिहास रचला होता। त्याच शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी महामानव ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या समस्त भीमसैनिकांच्या उपस्थितीत भव्य मोटरबाईक रॅलीचे आयोजन आम्ही सुंदरखेड येथून केले होते। सुंदरखेडपासून विविध ठिकाणी त्या ठिकाणी अनेक जणांनी विविध मान्यवरांनी रॅलीला भेट दिली। रॅलीमध्ये अनेक भीमसैनिकांचा जो उत्साह होता तो फार चांगला होता आणि फार भरीव होता। आम्ही रॅलीची सुरुवात सुंदरखेडपासून करत इडेट चौकापर्यंत, इडेट चौकातून आपल्या कारंजा चौक, जनता चौक, जयस्तंभ चौक, मलकापूर रोडवरील आपले धम्मगिरी बुद्धविहार जे आहे इथे आम्ही रॅलीची सांगता केलेली आहे। आणि कार्यक्रमाच्या सांगताच्या ठिकाणी आपल्या महाबोधी बुद्धविहाराचे ट्रस्टी आदरणीय बोर्डे साहेब, आदरणीय वाकोडे साहेब यांनी सुद्धा इथे मानवंदना देण्यासाठी खूप चांगला कार्यक्रम घेतला। भविष्यातही असेच समाजोपयोगी आणि मुलांच्या हितासाठी जे काही करता येईल महामानव ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सदैव करत राहू। आणि शूरवीरांना या क्षणी मी सर्वांसमोर सांगतो, शूरवीरांना आम्ही इथे मानवंदना देतो। जय भीम।